मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिक्षणाला आधार. नगरसेवक निखिल वारे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप. अहिल्यानगर शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्ताने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर नगरसेवक निखिल वारे यांच्या पुढाकारातून जगदंबा युवा प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने लक्ष्मीबाई डोके विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्यांचा मूलभूत हक्क आहे. मात्र आर्थिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य मिळवताना अडथळ्यांचा सामना करावा लागतो आणि हीच गरज ओळखून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ मिळावे आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला हातभार लागावा या उद्देशातून हा उपक्रम राबविण्यात आला. शालेय साहित्यांचे वाटप झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर देखील आनंद झळकला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत शिक्षणाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला. नगरसेवक निखिल वारे यांची शिक्षणाप्रती असलेली आस्था, सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव आणि गरजू विद्यार्थ्यांना दिलेला हा मदतीचा हात नागरिकांकडून कौतुकास पात्र ठरत असून अशा उपक्रमांमुळे शिक्षणाच्या वाटचालीला नवी उभारी मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांच्या 56व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज अहिल्यानगर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याच्यामध्ये रक्तदान शिबिर असेल, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप असेल, असे कार्यक्रम घेण्यात आले. शहराच्या विविध मंडळ देखील हे कार्यक्रम घेण्यात येत आहे. आमच्या जगदंबा युवा प्रतिष्ठान तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीनं लक्ष्मीबाई डोके विद्यालयातील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रम प्रसंगी अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय अनिल अण्णा मोहिते साहेब उपस्थित होते. तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच आमचे नेते सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व उपक्रम सुरू आहेत.